यावेळेस अंतरिम जामीन मंजूर झाला आहे। केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे। शिवाय आपण पाहतोय केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे। मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी होईपर्यंत जामीन असेल, पण केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीयेत, कारण त्यांना सीबीआय प्रकरणात अटक झाली आहे। अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याचे आदेश देण्यात आलेत। सर्वोच्च न्यायालय केजरीवाल यांची अंतरिम जामिनावरती सुटका करावी असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। दरम्यान त्याच प्रकरणी आता अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, केजरीवाल यांना एक मोठा दिलासा म्हणावा का? बिलकुल। आणि केजरीवाल यांना जो ग्राउंड देण्यात आलेला आहे, तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की ते निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यामुळं जनतेतून निवडून आलेल्या अशा नेत्याला जास्त काळ जेलमध्ये ठेवणं योग्य नाही, आणि म्हणूनच त्यांना जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। परंतु प्रश्न हाच आहे की ते बाहेर येऊ शकतील किंवा नाही, कारण काय की मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये सीबीआय मध्ये आणखीन एक केस त्यांच्या संदर्भामध्ये चालू आहे। त्यामुळे जर तसं असेल तर मग केजरीवालचा ताबा पुन्हा सीबीआय घेणार का, आणि मग सीबीआयच्या कस्टडीमध्ये केजरीवाल राहणार का, हा प्रश्न आहे। त्यामुळं जेलच्या कारागृहाच्या बाहेर म्हणजे केजरीवाल यांची सुटका होणं अद्याप तरी स्पष्ट दिसून येत नाहीये, कठीण आहे असं दिसतंय। निश्चितच रामराजे, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अरविंद केजरीवाल यांना ईडी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर झालाय।